मुंबईत आहोत आपण, तर मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलीच पाहिजे का? असा गरज नाही, पण मराठी शिकायला चांगलं होणार, कारण तुम्ही सगळ्यांसोबत बोलू शकणार. जर इथे यायचं आहे ना तर मराठी तुम्ही बोललंच पाहिजे. आणि तुम्हाला जर खूप वर्ष होत असेल तर मराठी शिकलीच पाहिजे. तर मराठीला आहे तो मान द्या. 500% आलंच पाहिजे. मुंबई इज ॲक्च्युली एव्हरीथिंग. पण जसं आता म्हण आहे, पुणे तिथे काय उणे, तर ही बेसिकली फिट होते मुंबईला. मुंबई तिथे काय उणे म्हणजे मुंबई इज एव्हरीथिंग. शाहरुख खानच पकडा ना, आता एवढा बाहेरून आला मरीन लाईनला बसायचा आणि आता कुठे आहे तो? बँड्रामध्ये. आपली कुठे आहेत? बाहेर गेलेत बदलापूरला. पैसा कसा कमवायचा याचं टेक्निक आपल्या लोकांना पण कळलं पाहिजे होतं. फक्त जॉब नाही, बिझनेस करून पण पैसा कमवता येतो. कोणी उपाशी मरू शकत नाही. खरंच आई आहे मुंबईत. ऑपॉर्च्युनिटीज आहे मुंबईमध्ये, ऑपॉर्च्युनिटीज आय विल से. वडापाव खाल्ल्यानेच मुंबईकर होता येतं. अजिबात नाही. उकडीचे मोदक आहेत, किती अळूवडी आहे, पुरणपोळी आहे, किती आहेत गोष्टी. ऑथेंटिक वडापाव मला तरी वाटतं की तो मराठी माणसांकडेच मिळतो. काय भावा जरी बोलला तरी मुंबईकर बनू शकतो. असं काय नाही की वडापावच पाहिजे. पूर्ण मुंबईमध्ये येणार आणि वडापाव नाही खाणार तर क्राईम आहे ती. म्हणजे जो माणूस मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तो जगाच्या पाठीवर कुठेही सर्व्हाइव्ह करू शकतो असं मला वाटतं. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स अ स्किल यू मस्ट लर्न ॲक्च्युली. मेट्रो की लोकल ट्रेन? डिपेंड्स, बट आय विल चूज मेट्रो मोस्ट. मुंबई स्पीड, कारण मी कॉलेजला जातो ट्रेन. इथे रशियाचा प्रेसिडेंट, त्याला अजून इंग्लिश येत नाही. तो कधी लाजला नाही की मला इंग्लिश येत नाही. तो तर ट्रान्सलेटर घेऊन फिरतो. आपण काय एवढं, आपण कोणतं मोठे नाही आहे. बोला मराठी. मग मराठी माणूस म्हटलं की सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात काय येतं? मराठी माणूस तर राज ठाकरे येतो माझ्या मनात. निवडणुका नाहीत, कोणताही राजकीय वाद नाही, तरीही मुंबई मात्र एकत्र एकजुटीने उभी आहे. मग ते मराठी माणूस असो किंवा अमराठी माणूस, मुंबईने नेहमी सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलंय. त्यामुळेच आज आपण आलो आहोत दादरमध्ये जाणून घेण्यासाठी की इथला माणूस मुंबई मधल्या माणसांबद्दल आणि मराठी माणसांबद्दल काय विचार करतो. स्वागत आहे तुमचं मराठी मूड प्रस्तुत चालता बोलता मध्ये, पॉवर बाय इनस्टाईल. आमचे प्रश्न, तुमचे विचार. चला तर मग जाणून घेऊया आजचा मुंबईकरांचा कसा आहे मूड. तर सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही मूळचे कुठले याबद्दल. माझं नाव अक्षत उन्नी आहे. मी केरलाचा आहे. मी साऊथ इंडियन. मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की मराठी माणसांकडून अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकलायत किंवा शिकण्यासारख्या आहेत. मराठी माणसे ते एकजूट असतात, कारण ते डिस्क्रिमिनेट करत नाही. कारण ते मला तर मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत मराठी बोलतो ते मला एनकरेज करतात, कारण आम्ही आतल्या महाराष्ट्रामध्ये राहतो तर आम्हाला मराठी शिकायची गरज असते ना. तर थोडं परप्रांतीयांना आपण नॉन वेलकमिंग वाटतो, तर मला वाटतं की असं नाहीये. मराठी लोक खूप वेलकमिंग आहेत. त्यांचं कल्चर खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये बाहेरच्यांनी मिक्स व्हायला पाहिजे. म्हणजे आपण त्यांना रिस्पेक्ट देतोय, त्या रिस्पेक्टनीच आपण त्यांना आपल्या सोबत, म्हणजे त्यांच्या एका भावासारखे आपण त्यांच्यासोबत राहतो. तर त्यांनी पण ती बंधुता त्यांनी पण दाखवायला हवी आणि ती आपल्याकडून शिकायलाही हवी, हे असं मला वाटतं. मुंबईमध्ये तुम्ही किती वर्षांपासून राहताय? जन्मापासून 46 वर्ष, 1980 पासून. ओके. जन्म गिरगाव. नक्कीच. मग गिरगावामध्ये आता आपण बघतोय की नॉन महाराष्ट्रीयन किंवा अमराठी लोक येत आहेत, तर तुम्हाला असं वाटतं का की अमराठी लोकांकडनं व्यवसायात म्हणा किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण काही गोष्टी मराठी माणसांनी शिकण्यासारख्या आहेत? हा, म्हणजे आता तिथे सुद्धा मराठी लोकांचं प्रमाण कमी झालंय. जैन मंदिर दिसायला लागलेत, पण आपल्याच लोकांनी तिकडची जागा विकली म्हणून त्यांना स्कोप मिळाला. तिकडेच त्या छोट्या जागेत जरा ऍडजस्टमेंट करून राहिली असते सुरुवातीपासून, तर आपलं घर आपल्याकडेच राहिलं असतं. ते बदलापूर आणि नालासोपारा विरार जायची गरज नव्हती. मला तर असं वाटतं, आपण जर त्यांच्याकडे बघितलं ना, त्यांची जी लहान लहान मुलं पण आहेत ते कधी लाज धरतच नाही, ते लाज बाळगतच नाही आणि ते बिंदासपणे ना समोरे जातात. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल त्यांची एक वेगळीच आहे. आणि आपण मराठी यंग जनरेशन काय करतो, अरे यार खालती उभं राहायचंय, काय वाटेल, लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, आपण हा जास्त विचार करतो. बरोबर. आपण रिस्क घेत नाही. अमराठी लोक जितकी रिस्क घेतात तितकी मराठी आपण नाही नाही घेत. त्यांचा माइंडसेट, त्यांचे विचार लाईफबद्दल सिरियस असतात खूप, जे की आपण नसतो इथे राहून. तर ते घेण्यासारखे. असा विचार नाही करत की लोक काय बोलतील. तो आपण खूप विचार करतो की लोक काय बोलतील, नावं ठेवतील किंवा आपल्या आजूबाजूला शेजारी वगैरे ते काय बोलतील वगैरे. तर ते त्यांना काय घेणं देणं नसतं. ते आपले येतात आणि कामाला लागतात.
तर ते आपल्याला शिकायला पाहिजे त्यांच्याकडून. माझा जो मित्र आहे तो मल्याळी आहे. त्याच्या जेवणाचे कसे हे असतात किंवा म्हणजे ते लोक राहतात कसे, त्यांचे फेस्टिवल्स कसे असतात, नेहमीच्या रोजच्या आयुष्यात ते लोक काय करायला आवडतं त्यांना, ते सगळं शिकलं पाहिजे त्यांच्याकडून. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे जे आपण रोज करतो त्याच्यापेक्षा. पैसा कसा कमवायचा याचं टेक्निक आपल्या लोकांना पण कळलं पाहिजे होतं. फक्त जॉब नाही, बिझनेस करून पण पैसा कमवता येतो हे समजायला पाहिजे होतं. नावं ठेवून उपयोग नाही, पण आपण पण कमी पडतो तर आपण ते लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मराठी माणसाने पण त्यांच्याकडे ते शिकावं की ते लोक कसे फॅमिलीमध्ये राहून एकत्र येऊन बिझनेस वगैरे मध्ये कसे त्यांना पुढे नेतात. तर आपल्या मराठी माणसाने पण तसंच करावं. त्यांच्यातले ते चांगले गुण घेऊन आपल्या भावांना असं पुढे वरती येऊ द्यावं. मग मराठी माणूस म्हटलं की सगळ्यात आधी काय एक इमेज तयार होते, किंवा मराठी माणूस म्हटलं की सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात काय येतं? माझा मराठी माणूस तर राज ठाकरे येतो माझ्या मनात. वडापाव खाल्ल्यानेच मुंबईकर होता येतं का? अजिबात नाही. उकडीचे मोदक आहेत, किती अळूवडी आहे, पुरणपोळी आहे, किती आहेत गोष्टी. मॅन्डेटरी नाहीये, पण आपण कधीही बघतो ना तर मुंबईत जी पण लोक येतात सगळ्यात पहिला जे शब्द जे असतात ते वडापावच. आणि म्हणजे कुठेही आपण गेलं तर वडापाव हे मॅन्डेटरीच आहे मुंबईकरांसाठी. ते एक बोलतात ना एक स्पेशालिटी झाली, त्याच्याशिवाय मुंबई अधूर आहे. पूर्ण मुंबईमध्ये येणार आणि वडापाव नाही खाणार तर क्राईम आहे ते. म्हणजे कारण ते सगळ्या कॉर्नरमध्ये तुम्हाला वडापाव तर भेटणारच. पण यात वडापावचं पण आहे की वडापाव तुम्ही खाल तर तो मराठी माणसाकडेच खा, कारण त्याची ती ऑथेंटिक टेस्ट जी आहे ती एका मराठी माणसाला माहिती आहे आणि ती त्यांच्या हातात ती पहिलेपासून बसलेली आहे. तर ऑथेंटिक वडापाव मला तरी वाटतं की तो मराठी माणसांकडेच मिळतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ऑब्विसली ते एक वडापाव इमोशन आहे. म्हणजे मलाही आवडतो वडापाव. असं नाही की वडापाव खाल्ल्यावर मुंबईकर बनतो. मुंबईसाठी भाषा आहे आपली मराठी. काय भावा जरी बोलला तरी मुंबईकर बनू शकतो. तर असं काय नाही की वडापावच पाहिजे. तर सध्या मुंबईत वडापाव आलाय त्यामुळे वडापावच पाहिजे असं लोकांनाही झालं. म्हणजे कसं तो पटकन मिळतो आणि सगळीकडे अवेलेबल आहे, त्यामुळे तो मुंबईचा वडापाव झालेला आहे. पण असं मराठी याच्यातून बघाल तर तुम्हाला पुरणपोळी, मोदक हे सगळं आहेतच गोष्टी. पण हिंदी आणि इंग्लिश बद्दल बोलला तर मुंबईत आहोत आपण, तर मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलीच पाहिजे का? असा गरज नाही, पण मराठी शिकायला चांगलं होणार, कारण तुम्ही सगळ्यांसोबत बोलू शकणार. कारण मराठी सगळ्यांना येतं मुंबईमध्ये. आणि ज्यांना नाही येत मी त्यांना सांगणार थोडा एफर्ट्स घ्या आणि मराठी शिकून घ्या. कारण मराठी बोलून तुम्हाला मित्र तर भेटणार आणि तुम्ही चांगल्याप्रमाणे बोलू शकतो लोकांपासून. मुंबईमध्ये आम्ही शिवाजी पार्कमध्ये तर सगळे लोक मराठी बोलतात आणि तुम्ही बघणार बँड्रामध्ये इतकं लोक बोलत नाही, पण शिवाजी पार्कमध्ये सगळं बोलतात. असं गुजरात वगैरे साईड आपण गेलो तर तिथली जी लोक आहेत त्यांना ती भाषा येतेच. मग मला असं वाटतं की आपण जिथे राहतो ना ऍटलीस्ट तिथली भाषा यावी. आपण महाराष्ट्रात राहतोय तर महाराष्ट्रात मराठी ही थोडी तरी यावी. चाळीत आम्ही मोठे झालोय, पण तिथे कसं होतं जेवढी लोक आहेत म्हणजे सगळे मिक्सअप होते, पण प्रत्येकाला प्रत्येक भाषा येत होते. तर भैयानी म्हणजे आता जे आहेत आपले म्हणजे मुस्लिम्स असू दे किंवा हिंदू असू दे, त्यांची जी लँग्वेज आहे ती आम्ही पण शिकायचो. ऍक्च्युली असं नाहीये की मुंबईत आलं की मराठी आलंच पाहिजे, पण तुम्ही जेव्हा इथे येताय तर मराठीचा अपमान नको. उद्या जे आता आम्ही तर या जनरेशनच्या आम्हाला मराठी येते, तर आमच्या पुढची जी जनरेशन येईल ती असं म्हणायला नको ना की आम्हाला मराठी नकोच आहे किंवा आम्हाला. तर मराठीचा आहे तो मान तुम्ही तिला द्यायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्याचं स्वतःच्या भाषेवर प्रेम असतं त्याचं सगळ्यात भाषेवर प्रेम असतं. तर आम्हाला आमच्यावर डॉमिनन्स नको आहे. तर तो आमच्यावर नसेल तर मग तो आम्ही तुमच्या भाषेवर नाही करणार. तर मराठीला आहे तो मान द्या. ये बड़ी अच्छी बात कही आप. मुंबईत राहण्यासाठी मराठी आलंच पाहिजे का, याविषयी तुमचं काय मत आहे? ऑब्विसली 500% आलंच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात जे येतात त्यांना असं सांगितलं पाहिजे की आमची जी भाषा आहे ती आमच्यासाठी श्रेष्ठ आहे, तर तुम्ही ती बोललीच पाहिजे. हा म्हणजे आली तर पाहिजे. कारण की आता जर कोणासोबत कम्युनिकेट करायचं आहे आणि समोरच्याला जर ते कनेक्ट होत नसेल तर मग मराठी पाहिजेच. आणि तुम्हाला जर खूप वर्ष होत असेल तर मराठी शिकलीच पाहिजे. जर इथे यायचं आहे ना तर मराठी तुम्ही बोललंच पाहिजे. हे सगळ्यांना कंपल्सरी. कारण तर तुम्ही जर आता मी नाव म्हणजे केरला जर गेलात तुम्हाला त्यांच्या भाषेशिवाय कोणीच हे नाही करत. गाईडच असतो आपल्या सोबत, तरच हे होतं. त्यांच्या भाषा बोलायलाच पाहिजे. पण आपणच चुकतो
आपणच समोरचा असं अमराठी गृहीत करून आपणच त्याच्याशी हिंदीमध्ये बोलायचा संवाद करतो, हे चुकीचं आहे. आपणच आता आपण भाजी खरेदी करायला जातो तिथे पण भैया कैसे दिया असं त्याला बोलतो. आपणच सुरुवात केली पाहिजे, आपणच मराठीमधून बोललं पाहिजे. आता खूप लोकांचं वेगवेगळं मत असेल, पण मला असं वाटतं मुंबईत राहायला पाहिजे. थोडी मराठी ठीक आहे. आता म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की तुम्हाला माझ्यासोबत असं पूर्ण मराठीत बोलायला नाही येते, म्हणजे तुम्ही चुकीत आहात. आता तुम्ही पण दुसऱ्या भागातनी आलात, तुम्हाला प्रयत्न करा. मी असं नाही म्हणेन की मराठी बिलकुलच नाही आली पाहिजे. आम्ही तर असं नाही बोलत ना की आम्ही फक्त मराठीतच बोलणार. आम्ही पण वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलतो. आम्ही प्रयत्न करतो, तर तुम्ही पण करा. मुंबईत अमराठी म्हणून येऊन राहणं, पडेल ते काम करणं, व्यवसाय करणं हे किती कठीण आहे? थोडा कठीण असतं, कारण तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज असते मराठी शिकायला. पण मुंबईमध्ये मराठी नाही येणार तर असा काही प्रॉब्लेम नाही होत, कारण सगळ्यांना हिंदी तर येतं. मराठी हिंदी नाही येणार तर प्रॉब्लेम होणार, कारण इंग्लिश सगळ्यांना येत नाही, इतकं प्रोफिशियन्सी नाही. म्हणजे मग आता एका शब्दात तुला जर का मुंबई म्हणजे काय सांगायचं असेल तर कसं सांगशील? मुंबई इज ऍक्च्युली एव्हरीथिंग. पण जसं आता म्हण आहे, एक पुणे तिथे काय उणे, बरोबर. तर ही बेसिकली फिट होते मुंबईला. मुंबई तिथे काय उणे, म्हणजे मुंबई इज एव्हरीथिंग. कोणी उपाशी मरू शकत नाही, खरंच आई आहे मुंबई. ऑपॉर्च्युनिटीज आहे मुंबईमध्ये, ऑपॉर्च्युनिटीज आय विल से. डायव्हर्सिटी. मुंबईसारखी जागा या जगात दुसरीकडे कुठेच नाहीये. मुंबई मुंबईच आहे. म्हणजे ऑब्विसली स्वप्न पूर्ण होतात मुंबईमध्ये, जे की बाहेरच्यांना माहिती आहे पण आपल्याला नाही. शाहरुख खानच पकडा ना, आता एवढा बाहेरून आला मरीन लाईनला बसायचा, आणि आता कुठे आहे तो? बँड्रामध्ये. आपली कुठे आहेत? बाहेर गेलेत बदलापूरला. अच्छा बात नहीं. फनी वर्ड्स जे तुमच्या मराठी मित्राकडून तुम्ही शिकला आहात. ते आता बोलू नाही शकत, कारण युट्यूब बॅन करणार तुम्हाला. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? मला भावा शब्द खूप आवडतो. मी सगळ्यांना भावा म्हणून भावा. मी तुम्हाला सांगतो, माझे जेवढे पण मित्र आहेत जे बाहेरून आले, म्हणजे युपी किंवा रायपूर वगैरे, तर ते मला कधी फोन करतात ना, काय भावा काय करतोय हे बोलतात. म्हणजे भावा त्यांच्या डोक्यात असतंय. आपण कसं बाहेर गेल्यावर बोलतो क्या भाई कैसा आहे, त्यांचा भावा हा शब्द खूप. बऱ्याच ठिकाणाहून मुंबईमध्ये स्थलांतर करून लोक येतात, तर याविषयी तुझं काय मत आहे की मुंबईच्या मराठी तरुणांनी या अमराठी व्यावसायिकांकडून, बिझनेसमॅन कडून काही शिकायला हवं का? ऍक्च्युली जेव्हा अशी गोष्ट येते तेव्हा इथे मराठी किंवा अमराठी असं काहीच नसतं. इट इज अबाउट डिझर्विंग अँड नॉन डिझर्विंग. जे डिझर्व करतात ते त्या पोस्टवर बसलेलं आहे. आजकाल आपण बघू शकतो मराठी माणूस म्हणजे तेवढे एफर्ट्स घेत नाहीये, म्हणून तो कदाचित कुठेतरी मागे पडतोय. कारण मराठी माणसाला आजपर्यंत आटके पार झेंडे लावणारे आपण आहेत. तर मला नाही वाटत की मराठी माणसाला कोणी स्टॉप करू शकतो. तर ऑफकोर्स जर मराठी माणूस एफर्ट घेईल तर तो काहीही करू शकतो असं मला वाटतं. असं पण नाही आहे की पूर्ण जी इंडस्ट्री आहे ती मराठी लोकांनी भरलेली आहे. मला असं वाटतं की फेअर चान्स सगळ्यांना मिळतो. ज्यांना म्हणजे जे जास्त क्वालिफाईड असतात त्यांना नोकरी भेटते, जे नसतात त्यांचं नाही असतं काय. पण मला असं वाटतं की जे अमराठी लोक जे इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही यार मी त्याच्या बदली असलो पाहिजे होतो तिथे, तर तुम्ही एकदा विचार करा की तो का आहे तिथे. आपली लोक खचतात लगेच, म्हणजे फेल झाले की लगेच अरे नको सोड, जाऊ दे आपण नोकरीलाच जाऊया. पण तसं नसतं. राईट टाइमला राईट सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे खचू नका कोणत्या गोष्टीमध्ये. म्हणजे त्यांच्यामध्ये कसं असं माहिती, एखादा व्यवसाय करणार असेल ना तर अख्खी फॅमिली येईल तिथे. आणि हेच जर मराठी माणसाचं असेल ना, भावाने लावलं असेल तर भावाला सपोर्ट नाही करणार, मराठी तो एक माणूस दुसरं लावेल, एकमेकांचे पाय खेचतात. ही खरी गोष्ट आहे, खरी म्हणजे खरी गोष्ट आहे. यंग जनरेशननी तर स्पेशली इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर करिअर, तर तुमचे कॉन्टॅक्ट्स तेवढे पाहिजे. सगळ्यांसोबत तुम्हाला मिसळून राहता आलं पाहिजे. तेवढं पोटेन्शियल तुमचं पाहिजे, आणि हे तुम्ही त्यांच्याकडून शिकलं पाहिजे की ते कसं करतायत आणि हे आपण का नाही करू शकत. मराठी लोक जी आहेत त्यांचे फॅमिली बिझनेसेस असतात, किंवा तेच Right. एकमेकांच्या भावंडांना किंवा घरच्यांना, फॅमिली मेंबर्सना पुढे जायला मदत करतात. तर मराठी माणूस या बाबतीत कुठे कमी पडतोय का असं तुला वाटतं? हा, म्हणजे त्यामध्ये पडतात मागे, कारण की घरातले भाऊ जर वेगळे झाले तर मग पुढे तर नाहीच जाऊ शकत. जोपर्यंत भाऊ एकत्र आहेत तर पुढे जाण्यासाठी तो एक सोपा मार्ग भेटतो आपल्याला. आणि
मला वाटतं एकत्र राहायला पाहिजे पुढे जाण्यासाठी तरी. इवन आमचा ग्रुप आहे, आम्ही स्वामी समर्थांची उपासना करतो बोरिवलीमध्ये आणि आम्हाला तिकडे सपोर्ट करणारा आमचा नगरसेवक आहे, तो पण यंगच आहे. त्याच्यामुळे आत्ताच आमचं बोलणं झालं की त्याच्याशी कनेक्ट करून आपण काहीतरी बिझनेस करू शकतो का आपल्या एरियामध्ये. म्हणजे आपल्याकडे आता असं आहे की मराठी माणसांना आता वर खेचतायत. जे पूर्वीच्या काळी होतं पाय ओढतात, तसं आता नाहीये. म्हणजे आता आता तशी सिच्युएशन बदलते आणि ते कशामुळे, कारण आता यंगस्टर्सना सगळीकडे चेहरा मिळतोय, उभरते सितारे क्रिएट होत आहेत आता आपल्याकडे आणि ते पॉझिटिव्ह आहे सगळं आता येणाऱ्या पिढीसाठी. असं आपण कोणत्याही मराठी घरामध्ये गेलात की मराठी माणसं खूप आपलेपणाने स्वागत करतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की मराठी माणसाची अशी कोणती गोष्ट तुम्हाला आवडते? हां, जे तुम्ही बी आता सांगलं आपल्यापणा, ते कधी तुम्हाला अशा वाटायला देणार नाही की तुम्ही तुम्ही आपल्यांमध्ये नाही. म्हणजे काय, एक टुगेदरनेस सारखं आहे ते. आपल्याला म्हणजे काय वेलकम करतात चांगल्या प्रमाणे. कारण मी जेव्हा मराठी बोलतो ते हसतात माझ्यावर, पण काय असा मॅलिस नाही हार्टमध्ये. म्हणजे ते चांगल्या प्रमाणे बोलतात माझ्याशी. मग आता मुंबईमध्ये वेळेची किंमत याविषयी तुमचं काय मत आहे? मुंबईमध्ये खूप धावपळीचं जीवन आहे, तर तुम्हाला काय वाटतं? सगळीकडेच आहे, पण मुंबईत आपण ट्रेन मागे आहे सगळं, मेट्रो ट्रेन ह्याच्यामुळे आपल्याला जास्त जाणवतं. अदरवाईज सगळीकडेच वेळेची किंमत सगळीकडे आहे. पण पुणे जरा गेलं गावाच्या साईडला, अहमदनगर थोडं रिलॅक्स आहे कारण तिकडे ट्रेन नाही आहे. आपली गाडी काढली बाहेर पडलं, तिकडे बिझनेस जास्त आहेत. ज्यांची स्वतःची फॅक्टरी वगैरे असेल त्यांनाच फक्त ते जरा वेळ पाळायला लागते असं. आजच आपण बोलतात ना आरामात जगत राहिलो तर पुढे जाऊन आपल्याला काही मिळणारच नाहीये. तर मला ते असं वाटतं मुंबईची दगदग करते ती खरीच चांगली आहे, कारण की बरेच जण ती दगदग बघून लांबून येतात की त्यांचे पण ते स्वप्न जे आहे ते ह्या शहरात पूर्ण होतील म्हणून. जो माणूस मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तो जगाच्या पाठीवर कुठेही सर्व्हाइव्ह करू शकतो असं मला वाटतं. मुंबईमध्ये तू सगळ्यात महत्वाचा काय शिकलास, स्पीड की पेशन्स? पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स अ स्किल वी मस्ट लर्न ऍक्च्युली. मुंबईत स्पीड, कारण मी कॉलेजला जातो ट्रेनने. लोकलमध्ये जी स्पीड लागते ती कुठेच नाही लागत, तर स्पीडच शिकलो मी. मग आता एक स्मॉल रॅपिड फायर. ओके. वडापाव की मिसळपाव? वडापाव. वडापाव. मला वडापाव आवडतो. वडापाव. मेट्रो की लोकल ट्रेन? डिपेंड्स बट आय विल चूज मेट्रो मोस्टली. मेट्रोमध्ये एसी आहे आणि गर्दी जास्त होत नाही. लोकल, कारण माझ्या कॉलेजला मेट्रो जात नाही. माझ्या मते तर मुंबई लोकल डिफाईन करतं मुंबईला. मुंबई लोकल नसती तर मला माहित नाही मुंबई कसं असलं असतं. मला लोकल ट्रेन आवडते, कारण की का माहितीये तिथे जेवढ्या त्या ट्रेनचा जो प्रवास आहे ना, म्हणजे बघण्यासारखं आहे. हा, म्हणजे तो महिलांसाठी म्हणजे ते भांडणं हे सगळं असतातच त्याच्यात. कधी कधी महिलांच्या डब्यामध्ये पण ते काही गोष्टी ते शिकण्यासारख्या पण असतात सेलिब्रेट करतात. आणि आपल्याला शॉपिंग पण करता येते तिथे. प्यारी समज गई. मग मुंबईकरांच्या कोणत्या सवयी किंवा खास गोष्टी तुम्हाला आवडतात? मुंबईचा नाईट लाईफ मला खूप आवडतो. लोक पण तुम्हाला दुसऱ्या भेटणार आणि खूप मॉडर्न आहे कम्पेअर्ड टू रेस्ट ऑफ इंडिया. मी तर म्हणीन मुंबईतल्या वेगळ्या वेगळ्या म्हणजे संध्याकाळी निघायच्या जागा. असं मुंबईत कधी पण येऊन कंटाळा नाही येणार. मुंबईत जर तुम्हाला असं माइंड फ्रेश करायचंय, 5 मिनिटं बाहेर निघा चालायला, तुम्हाला खूप माइंड फ्रेश होतं. आणि फक्त आमच्या मराठी मूळच्या ऑडियन्सला तुमचा काही एक संदेश द्यायचा असेल, मराठी भाषा, मराठी माणूस आणि परप्रांतीय किंवा अमराठी लोक यांच्याविषयी, तर तुम्ही काय संदेश द्याल? आपलं मराठी पण जपून आणि दुसऱ्यांकडच्या चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त बिझनेसमध्ये उतरायचंय आणि आपली ताकद आपल्याला दाखवायची आहे. मुंबईमधून मागे नाही जायचंय आपल्याला. बरोबर. मुंबई आपली आहे, मुंबईत आपल्याला राहायचंच आहे. आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा, आणि आपल्या सोबतच्या प्रत्येकाला आपण वर काढलं पाहिजे. म्हणजे आपण उद्या हा माझा कालच्यापेक्षा चांगला असेल असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. बी युअर सेल्फ आणि वर्क हार्ड अँड ट्राय टू अचीव युअर ड्रीम्स. मराठीला हवा तो मान द्या, मराठी पुढे न्या, या चॅनलला सपोर्ट करा. मराठी माणसांचं चॅनल आहे हे. शिका मराठीमध्ये बोलायला. म्हणजे असं काय नाही की हिंदीत बोला असेल तर आपण पण हिंदीतच बोलायला पाहिजे. मराठीत बोला, एवढं काय लाजण्यासारखं नाही. इथे रशियाचा प्रेसिडेंट, त्याला अजून इंग्लिश येत नाही, तो कधी लाजला नाही की मला इंग्लिश येत नाही. तो तर ट्रान्सलेटर घेऊन फिरतो. आपण काय एवढं, आपण कोणतं मोठे नाहीये. बोला मराठी. असं काय नाही की हिंदीतच समोरचा बोलला आपण बोलायला पाहिजे. जर त्याला नाही येतं मराठी, मग आपण हिंदीच चालू करायचं. जर येत नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे,
पण मराठी ही देवांची भाषा आहे. म्हणजे आपण मराठीला कम्पेअर नाही करू शकत कोणत्या भाषेसोबत. आपल्या संतांची भाषा आहे ती. त्यामुळे मराठी मराठी आहे. मराठी बोलला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो. त्यामुळे कसं काय ना, मराठी माणसानी बिझनेस कडे वळा, एकमेकांना पुढे न्या आणि यंगस्टारला वगैरे पण चांगलं प्रोत्साहन करत, म्हणजे तू काय असं करतोय असं न करता की बाबा तू पण पुढे जा, त्याला साथ द्या. मराठी न येणं हे काय वाईट गोष्ट नाही. तुम्ही आता त्यांना नाही तर तुम्ही समजवा ना त्यांना. असं नका की नाही येते तर तू मुंबईत राहायलाच नाही पाहिजे, किंवा तुला मराठी नाही येत म्हणजे तुला हे नाही भेटलं पाहिजे, ते नाही भेटलं पाहिजे. तुम्ही लोक त्यांना आपलं बनवून त्यांना समजवा. आणि बाकी तर काय, मुंबई एन्जॉय करा. मला काय गिफ्ट आहे? तुला गिफ्ट नक्कीच आहे. मराठी मूडच्या या चालता बोलता उपक्रमाचे स्टायलिंग पार्टनर आहेत इन स्टाईल्स, तर त्यांच्यातर्फे तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे. तर तुला मिळत आहे इनस्टाईल्सचा ग्लो अँड डिटॅन फेस वॉश. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर धन्यवाद. मराठी मूड तर्फे खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू सो मच. मराठी मूड्सला सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब.